तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भेट देत अभिवादन केलेलं आहे। नागपुरात आज संघाचा बौद्धिक आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मंत्री भरत गोगावले देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नीलम गोऱ्हे अनेक आमदार त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिलेली आहे। शिवसेनेचे अनेक मंत्री आमदार देखील या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित आहेत। आज नागपुरात संघाचं बौद्धिक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता रेशीमबागेत दाखल झालेले आहेत। त्यांच्या समवेत शिवसेनेचे अनेक मंत्री आमदार देखील उपस्थित आहेत। डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आज नागपुरात संघाचं बौद्धिक आहे। तर या बौद्धिकास महायुतीचे आमदार उपस्थित आहेत। राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी मात्र या ठिकाणी उपस्थिती लावलेली नाहीये। खरं तर दरवर्षी अधिवेशन काळात डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली जाते। यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मृतीस्थळाला भेट देत डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन केले। तर या संदर्भात भाजप आमदार काशीराम पावरा यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आपल्यासोबत आमदार काशीराम पावरा जे आहे, जे आता सध्याला येथे रेशीमबाग येथे पोहोचले। सर काय सांगाल, सकाळ सकाळी या ठिकाणी पोहोचले। आज या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी यांना तुम्ही अभिवादन करणार आणि सोबतच काही बौद्धिक जे आहे ते संघाच्या वरिष्ठांकडून आपल्याला केलं जाणार आहे। आज आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहे। अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे। त्या दृष्टिकोनातून दरवर्षी आम्ही अधिवेशनच्या काळामध्ये आज आम्ही रेशीमबागमध्ये आपलं संघाचे प्रमुख जे असतात त्यांचे आम्ही दर्शन घेत असतो आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा स्थापन घेत असतो। त्या दृष्टिकोनातून आम्ही सालाबादाप्रमाणे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। संघाचं शताब्दी वर्ष आहे, सोबतच आगामी महानगरपालिका निवडणूक यामुळे जे आहे ते अत्यंत आजचा जो बौद्धिक असणार आहे त्याला अत्यंत महत्त्व आहे। त्या संदर्भात काही चर्चा किंवा काही मार्गदर्शन केलं जाणार? आज आहे आज संघाच्या शताब्दी दिवसामुळे जे काही महानगरपालिकेचे निवडणूक आलेले आहे हे महत्त्वाचे होणार आहे आणि मी सांगतो की हे आज महत्त्वाचे असल्याकारणाने महानगरपालिका हे संघाच्या मार्गदर्शनाखाली सगळे महानगरपालिका हे BJPचे होणार आहे। नक्कीच आपण पोहोचू शकतो की आता जे आहे ते महायुतीतले आमदार जे आहे ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित येणार असल्याची जी आहे ते माहिती आहे। सोबतच इतरही आमदार आणि मंत्री या ठिकाणी येणार। मात्र अजित पवार आणि त्यांचे इतर सहकारी आमदार आणि मंत्री जे आहेत ते येणार की नाही येणार याबद्दल अद्यापही जे आहे ते या ठिकाणी शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे ते येतात की नाही येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।